नमस्कार मित्रांनो, मी डुलदास गाडगे परत एकदा तुमचं पुणे परीक्षा पाठशाळा या आपल्या व्यासपीठावर स्वागत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ घेण्यामागे कारण म्हणजे आज आपले स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी आहेत, मराठवाडा विभाग असो की विदर्भ खानदेश असो, आज त्यांच्या घरची परिस्थिती, त्यांच्या शेताची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पुणे परीक्षा पाठशाळा असो की आमची ते इतर दुसरी टीम दासकृषी असो, ते सगळं तुमच्या सोबत आहेत। मित्रांनो, ही सगळी दयनीय अवस्था आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून असो की न्यूजच्या माध्यमातून असो पाहणार नाही अशा पद्धतीची दाखवत आहेत, अशा पद्धतीचे आपल्याला दिसत आहेत। तर माझं तुम्हाला एक विनंती की तुम्ही जे सरकारपर्यंत म्हणजे टाहो फोडलेला आहे की सर म्हणजे आम्हाला मदत द्या, सरकार मालक आम्हाला मदत द्या किंवा मायबाप सरकार आम्हाला मदत द्या, या पद्धतीचे तुम्ही जे व्हिडिओ टाकत आहेत, पण ते तुमच्या व्हिडिओला माझं असं मत आहे मित्रांनो की तुम्ही ते तशा पद्धतीचे व्हिडिओ टाकू नका। तुम्ही ती आहे ती परिस्थिती दाखवा, परंतु तुम्ही ते रडगाणं करू नका सरकार समोर। कारण सरकार तुम्हाला भीक देत आहेत, भीक म्हणून 5,000 देत आहेत। 5,000 म्हणजे तुम्हाला मदत झाली का? तुमची आज लाखो रुपयाची शेती वाया गेली। सरकारनं सरसकट एकरी 50,000 रुपये कमीत कमी तरी मदत द्यायला पाहिजे होती। 80 ते 90,000 रुपयाचा माल तो त्या शेतामध्ये टाकत आहेत। त्याने जर 1 लाखाची निविष्ठा घेतली तर 18% जीएसटीच्या हिशोबानुसार जवळपास 18,000 रुपये गव्हर्नमेंटला जात आहेत। आणि ते सगळं माल मटेरियल सगळं वाहून गेलंय आता या सगळ्या पुरामुळे। तर मित्रांनो, माझं सरकारला अर्थ हाक आहे, तुम्ही सरकार म्हणून एक शासन, कल्याणकारी शासन म्हणून हे भीक देऊ नका। हे आमच्या शेतकऱ्यांचे असे व्हिडिओ पाहून तुम्ही भीक देऊ नका। तुम्ही त्यांना मदत द्यायची असेल तर कमीत कमी 50 ते 60% त्यांची नुकसान भरपाई होईल अशी मदत द्या। एक 50 ते 60,000 रुपये कमीत कमी त्यांना एकरी मदत द्यायला पाहिजे तुम्ही, नाही की एक 5,000 किंवा पंचनामे करू त्यानंतर आम्ही ओला दुष्काळ किंवा मग तुम्हाला मदत जाहीर करू। हे जर त्यांना आता हे बघा, काही दिवसापूर्वी संपूर्ण मंत्रिमंडळ असो की उपमुख्यमंत्री असो की मुख्यमंत्री असो, सगळ्याच लोकांनी पाहणी केलेली आहे। तुम्ही पाहणी केली तर अजून कोणत्या पंचनाम्याची गरज आहे तुम्हाला? मग तुम्ही पाहिलं ते तुमच्या प्रत्यक्षदर्शीने डोळ्यांनीच बघितलं ना, तुम्हाला अजून कोणत्या पाहणीची गरज आहे? हाच प्रश्न आम्हाला पण पडलेला आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये एका शेतकऱ्याने प्रश्न विचारला होता, परंतु त्या शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण मुख्यमंत्री म्हणतो तुम्ही राजकारण करू नका। आता शेतकऱ्यांनी प्रश्न विचारणं काय गुन्हा आहेत का? परत तो पोलीस अधिकारी त्या शेतकऱ्यांना मारत ढकलत घेऊन जातोय असा व्हिडिओ समाज माध्यमावर आज पसरून राहिला। या व्हिडिओच्या माध्यमातून माझं मुख्यमंत्र्यांना एकच सांगणं आहे, मुख्यमंत्री साहेब, राजकारण आणि प्रश्न किंवा सामान्य जनतेची समस्या याबाबतची जाण आम्हा प्रत्येक नागरिकांना आहेत। राजकारण कोणतं आणि समस्या कोणत्या ते सगळं आम्हाला माहित आहे, परंतु त्या सगळ्या समस्या तुम्ही सोडवावं अशी आम्हाला माफक अपेक्षा आहेत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही शेतकऱ्यांना असो की शेतकऱ्याच्या शिक्षण घेत असलेल्या पाल्यांना असो, त्यांना स्कॉलरशिप मध्ये वाढ करून त्यांची फी माफी करून त्यांना एक तुम्ही मदत म्हणून एक साथ द्या। शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये किंवा 60,000 रुपये मदत द्या। आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून माझं परत एकदा सांगणं आहे, माझे स्पर्धा परीक्षेचे बरेच स्टुडंट आहेत, त्यांना अनेक कोर्स म्हणजे आता अशा या दयनीय अवस्थेमध्ये, दयनीय परिस्थितीमध्ये त्यांच्याकडून फीस घेणे मला पण योग्य वाटत नाही। त्यामुळे मी एक चालू घडामोडीचा कोर्स तुमच्यासाठी 20 रुपयामध्ये ठेवलेला आहे। आरंभ चालू घडामोडी हा आपला प्रोग्राम आहे, त्या संबंधित सर्व डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक सगळे दिलेले आहेत, त्या तुम्ही बघून घ्या, तो तुम्हाला नक्कीच कामाचा ठरेल। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे यासाठी सांगतोय की तो आपला जवळपास 500 रुपये फीज असलेला कोर्स होता, आता मी तुम्हाला तो 20 रुपयामध्ये अवेलेबल करून दिलेला आहे आणि 1 तारखेपासून त्याचे ऍडमिशन लगेच चालू झालेलं आहे। त्यामुळे सगळ्या माझ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना आर्त विनंती, तुम्ही एकदा घरी जा, घरच्यांना धीर द्या, स्वतः पण म्हणजे मजबूतीने स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यामध्ये उतरा। कारण शेती हा व्यवसाय संपूर्णतः निसर्गाच्या भरोशावर असलेला व्यवसाय आहे। आता तुम्ही हे सगळं बघितलेलंच आहे, तुम्हाला ते सगळे अनुभव या शेतीच्या माध्यमातून आलेले आहेत शेतकऱ्याचे एक लेकरू म्हणून। त्यामुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये अजून खंबीरपणे उभे व्हा। आता खूप मोठी जाहिरात येत आहे आणि त्या जाहिरातीमध्ये ही पोस्ट काढा। या पोस्टसाठी आपला तो चालू घडामोडीचा जो कोर्स आहे, त्याचा तो 20 रुपयामध्ये कोर्स आहे, त्याचा वापर करा, तो तुम्हाला नक्की फायद्याचा ठरेल। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।